जिल्ह्यातल्या फलटणमध्ये उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी निलंबित पीएसआय गोपाळ बदने 48 तासानंतर फलटण पोलिसांना शरण आला। मृत डॉक्टर महिलेने तिच्या हातावर लिहिलेल्या नोटवर पीएसआय गोपाळ बदने यानं 4 वेळा बलात्कार केल्याचा आरोप केला होता। दरम्यान बदने याला रात्री 1:30च्या दरम्यान वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय फलटण इथं नेण्यात आलं होतं। यावेळी एबीपी माझाशी बोलताना त्यांनी मी प्रामाणिक आहे, पोलीस प्रशासनावर विश्वास आहे अशी प्रतिक्रिया दिली। आता गोपाळ बदनेला आज कोर्टात हजर केलं जाईल। पुढील कारवाई काय होते पाहणं महत्त्वाचं असेल। फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गोपाळ बदने हा स्वतःहून पोलिसांच्या शरण आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर 48 तासानंतर गोपाळ बदने हा शरण आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तो काल रात्री स्वतः स्वाधीन झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं। पोलिसांना चकमा देत तो फरार झाला होता। डॉक्टर महिलेने आत्महत्या करण्यावेळी हातावर एक नोट लिहिली होती, त्यामध्ये सुरुवातीलाच पीएसआय बदने यांचं नाव देखील लिहिण्यात आलं होतं। त्यामध्ये 4 वेळा माझ्यावर रेप केला असल्याचं देखील लिहिण्यात आलं होतं। पोलिसांनीच बलात्कार केला असल्याचं मृत महिला डॉक्टरच्या हातावर लिहिल्यामुळे महाराष्ट्रभर मोठी खळबळ उडाल्याचं देखील चित्र आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत होतं। रक्षकच भक्षक झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट देखील पाहायला मिळाली। काल दुसरा आरोपी असलेला प्रशांत बनकरला 4 दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावण्यात आली होती। दोन्ही आरोपींना आता पोलिसांच्या ताब्यात असल्याचं देखील एकंदरीत पाहायला मिळतंय। एकंदरीत जर बघायला गेलं तर आज मुख्यमंत्र्यांचा दौरा फलटणचा आहे। त्याआधीच स्वतःहून हा जो पीएसआय बदने आहे तो पोलिसांना शरण आल्याचं देखील एकंदरीत पाहायला मिळतंय। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आता न्यायालय काय सुनावणार या देखील गोष्टीकडे लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। दरम्यान फलटण मधल्या या सगळ्या प्रकरणातील जो आरोपी आहे तो पोलिसांना शरण येईपर्यंतचा घटनाक्रम नेमका कसा राहिला आपण पाहूया। शारीरिक आणि मानसिक छळाचा आरोप असलेला आरोपी प्रशांत बनकर याला पुण्यातून अटक करण्यात आलं। बनकरला अतिरिक्त जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं। पोलिसांकडून 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली। मात्र आरोपींच्या वकिलांच्या युक्तिवादामुळे बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली। शनिवारी रात्री 11च्या दरम्यान मुख्य आरोपी गोपाळ बदने स्वतःहून पोलिसांना शरण आला। गोपाळ बदनेनं रात्री 1:30च्या दरम्यान उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। माझा कोर्टावर, कायद्यावर आणि पोलीस प्रशासनावर विश्वास आहे अशी गोपाळ बदनेनं एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली। सध्या गोपाळ बदने फलटण शहर पोलीस ठाण्यात आहे, त्याला त्या ठिकाणी ठेवण्यात आलंय। सकाळी 11 नंतर गोपाळ बदनेला कोर्टामध्ये पोलीस हजर करतील आणि महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील दोन्ही मुख्य आरोपी सध्या आता अटकेत आहेत।